नमस्कार, आप देख रहे हैं मीडिया 9 और मैं हूं आपके साथ वैशाली। आइए करते हैं बुलेटिन की शुरुआत कुछ खास खबरों के साथ। पंचायत समिति हदगांव ने जल संकट की समीक्षा की। इस बैठक में हदगांव हिमायतनगर विधानसभा के विधायक माधवराव पाटिल, हदगांव तहसील के तहसीलदार विनोद गुडम्बवार, पंचायत समिति के समूह विकास अधिकारी कैलाश बलवंत और विभिन्न कार्यालयों के अधिकारी और कर्मचारी उपस्थित थे। इस बैठक में 125 गांवों के ग्राम सेवक एवं सरपंच, उप सरपंच तथा उप शिकायतकर्ता ग्रामीण उपस्थित थे। इसमें विभिन्न गांवों के सरपंचों ने गांव की पानी संबंधी समस्याएं बताई तो विधायक माधवराव पाटिल जब गांव वाले उन्हें जल्द पूरा करने का वादा किया। मीडिया 9 के लिए हदगांव नांदेड़ से संवाददाता मारुती काकड़े की रिपोर्ट। कसा प्रतिसाद ग्रामसेवक सरपंचाचा? आम्ही परवा माननीय आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज आम्ही नियोजन केलं होतं त्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व सरपंच तसेच ग्रामसेवक आणि चोडी तालुक्या लेवलचे 100% यांची उपस्थिती झालेली होती आणि चांगल्या पद्धतीनं आजची बैठक माननीय आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेली आहे। आज हदगाव तालुक्याची पाणी टंचाईच्या संदर्भामध्ये तहसीलदार साहेब, बीडीओ साहेब माझ्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज आम्ही आढावा बैठक घेतली। तालुक्यातल्या सर्व सन्माननीय सरपंचांच्या माध्यमातून, ग्रामसेवकांच्या माध्यमातून त्यांच्या गावाची पाणी टंचाईच्या किंवा पाण्याच्या संदर्भामध्ये काय अडचण आहे ही त्यांच्याकडून आम्ही माहिती घेतली। त्यांनी प्रत्येक सरपंचांनी आपापल्या गावामध्ये काय सुविधा राहिली पाहिजे, या टंचाईवर मात करण्यासाठी काय पर्यायी व्यवस्था केली पाहिजे हे त्यांनी त्यांच्या गावची समस्या मांडली। त्याच्यावर आम्ही त्यांनी सांगितलेली पूर्ण नोंद या ठिकाणी घेतली आणि आता टंचाईमध्ये जे जे काम त्या ठिकाणी आता त्यांनी मागणीप्रमाणे घ्यायचं आहे त्याचा प्रस्ताव पंचायत समितीच्या माध्यमातून तयार करून त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांकडून ते आराखडा मंजूर करून घेऊन ते सुविधा त्या गावामध्ये उपलब्ध करून देण्यात येईल आणि भविष्य काळामध्ये जे काही टंचाई भासेल त्या टंचाई भासणार नाही याची दक्षता घेईल। जल जीवनचे काम त्या ठिकाणी हदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये चालू आहेत। जे 132 गावाची योजना आहे त्याचं काम सुद्धा मी म्हणण्यापेक्षा तुम्ही सगळे पाहता युद्ध पातळीवर त्या ठिकाणी काम चालू आहे आणि आज माझ्या माहितीप्रमाणे मी हमेशा प्रत्येक कामाचा आढावा घेत असतो। ग्रीडच्या 132 गावच्या योजनेचं जवळपास 70%च्या जवळपास काम झालं। राहिला जलजीवनची काही योजना आपल्या तालुक्यामध्ये आता जसं काही सरपंच साहेबांनी या ठिकाणी उपस्थित केलं की काही गावामध्ये पाणी पुरवठ्याचं काम ज्या गुत्तेदाराने घेतले त्या गुत्तेदारांनी तो काम अजून सुरू केलं नाही। अशा गुत्तेदारांची अशा काही तक्रार आपल्या सीओ मॅडमकडे त्या ठिकाणी केली होती। सीओ मॅडमने परवा माझ्या मते 15 कॉन्ट्रॅक्टरांचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन ब्लॅकलिस्ट केलं। मी आज सुद्धा आता सीओ मॅडमला बोललो ते मुखेडला आहेत, मी जाणार होतो, माझी आज भेट झाली। मी सुद्धा त्या ठिकाणी सांगणार आपल्या मतदारसंघामध्ये काही एका कॉन्ट्रॅक्टरनी 5-25 गावाचं ग्रुप टेंडर मध्ये काम घेतलेलं आहे, त्यापैकी 2-4 गावाचं सोडलं तर कुठंच काम चालू नाही। त्याच्यावर सुद्धा कारवाई करा। कारवाई करून तात्काळ त्या ठिकाणी जी योजना ज्या गावासाठी मंजूर केली त्या योजनेचे आज त्या गावचे लोक त्या योजनेपासून वंचित आहेत, ते काम लवकर करण्यासाठी त्या गुत्तेदाराला टर्मिनेट करून रिकॉल करून नवीन गुत्तेदाराला काम देऊन ते काम पूर्ण करून त्या गावाची जी पाण्याची समस्या आहे ती समस्या तात्काळ सोडवावी अशी सुद्धा मी त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करतो।